आढावा घेऊयात सिटी 60 मधून। मुंबईतील मोनोरेल सेवा आजपासून अनिश्चित काळासाठी बंद। इंजिनिअरिंग आणि तांत्रिक सुधारणेच्या कारणास्तव सेवा बंद ठेवण्याचा MMRDAचा निर्णय। हार्बर मार्गावर पनवेल वाशी स्थानकादरम्यान ब्लॉक सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असणार। या कालावधीमध्ये CSMT इथून बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या लोकल रद्द असणार। रविवारी मध्य रेल्वेच्या ठाणे कल्याण स्थानकादरम्यान ब्लॉक सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत ब्लॉक असणार। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी। हा मार्ग थेट एरोसिटी आणि तरघर या रेल्वे स्थानकाला जोडण्यात येणार। नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये वाहतूक सुरळीत राहावी यासाठी मुंबईत 10 चाकी ट्रक आणि त्यापेक्षा जास्त अवजड वाहनांवर तात्पुरती बंदी। 2 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत प्रवेश बंदी। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार राजेश मोरेंच्या विरोधामध्ये आंदोलन। मोरेंनी केलं होतं संजय राऊतांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य। संजय राऊतांनी दिली होती घरात घुसून मारण्याची धमकी। संदीप देशपांडेंनी दादरमध्ये इंदुरी चाट आणि बरंच काही उपहारगृह सुरू केल्यानंतर भाजपकडून जोरदार टीका। हॉटेलमध्ये मराठी आचार्य बसवता येत नाही आणि मराठी महापौर करण्याच्या गप्पा असं म्हणत भाजपकडून ट्रोल। जयंत पाटील यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेच्या निषेधार्थ इस्लामपूर आणि आष्टा शहरामध्ये आज बंदची हाक। राष्ट्रवादीकडून पेठ सांगली रोडवर रास्ता रोको आंदोलन। नाशिक बगूरमध्ये सावरकरांच्या नावानं उभारल्या जाणाऱ्या उद्यानाचा वाद। सावरकर उद्यानाऐवजी नमो उद्यान नाव देण्याचा घाट असल्याची ठाकरेंची सेनेची टीका। भाजपकडून मेरा देश पहिला द अनटोल्ड स्टोरी ऑफ नरेंद्र मोदी या कार्यक्रमाचं उद्या आयोजन। मोदींच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम। मोदींवर केलेल्या डॉक्युमेंटरीचं देखील प्रदर्शन केलं जाणार। नारायणगडावर मनोज जरांगेंचा दुसरा दसरा मेळावा होणार। जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याच्या तयारीला बीडमध्ये सुरुवात। पंचक्रोशीतील ग्रामस्थ स्वतः श्रमदान करून नारायणगड परिसराची स्वच्छता करतायत। सर्वात आधी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे फटाके फुटणार। गटरचना आणि आरक्षणाच्या पद्धतीला आव्हान देणारी याचिका मार्गी लागल्यानं निवडणुकीचा मार्ग जवळपास मोकळा। पक्ष सोडून गेलेले परत आले तरी त्यांना उमेदवारी मिळणार नाही। मात्र जो पडत्या काळामध्ये पक्षासोबत राहिला त्याला 100% साथ। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचे निर्देश। बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकरांच्या ड्रायव्हरला धुळ्यातून अटक। गेल्या 6 दिवसांपासून दिलीप खेडकर आणि प्रफुल्ल साळुंके फरार आहेत। वाल्मिक कराडचा राईट हँड कुख्यात गोट्या गित्तेवरील मकोका रद्द। परळीतील सहदेव सातभाई हत्येच्या प्रयत्नात दाखल होता मकोका। पोलीस महासंचालकांनी 7 पैकी 5 आरोपींवरील मकोका रद्द केला। हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसानं कयाधू नदीला पूर। कयाधू नदीचं पाणी रस्त्यावर आल्यामुळे समगा हिंगोली मार्गाचा संपर्क तुटला। हिंगोली समगा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प। कोल्हापुरात रात्री जोरदार पाऊस। राजाराम बंधारा पाण्याखाली। रात्रीच्या पावसामुळे पंचगंगेची पाणी पातळी झपाट्यानं वाढली आहे। सोलापुरातल्या बार्शीत ढगफुटी सदृश्य पाऊस। उंबरगे येथील हावळे ओढ्याला पूर। शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। सोलापुरातील बार्शीतल्या वैराग परिसरामध्ये 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस। पुलावरून पाणी आल्यामुळे विद्यार्थ्यांना वाहत्या पाण्यामधूनच वाट काढावी लागते। तातडीनं ओढ्यावर मोठा पूल बांधण्याची मागणी। लातूर जिल्ह्यातील 20 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी। शिरूर अनंतपाळ तालुक्यातील 3 गावांना पुराच्या पाण्याचा वेढा होता। मात्र आता पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे। नाशिकच्या धरणांमध्ये 98% पाणीसाठा उपलब्ध असून 14 धरण प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग सुरू। प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। पावसामुळे बीड अहिल्यानगर महामार्गावर जामखेड इथं रस्ता वाहून गेला। परिणामी बीडवरून अहिल्यानगरकडे जाणारी वाहतूक बंद। कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा रास्ता रोको। नाशिक संभाजीनगर रस्त्यावरील एरंडगाव इथं प्रहार संघटनेतर्फे कांद्यासाठी आंदोलन। आंदोलकांकडून मोदींच्या फोटोला कांद्याच्या माळा घालण्यात आल्या। नाफेडचा कांदा बाजारात घेऊन जाणारे ट्रक शेतकऱ्यांनी अडवले। रयत क्रांती आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक। शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही। नाफेडचा कांदा देशांतर्गत विकू नका, अन्यथा पुढच्या वेळी ट्रक पेटवून देऊ, शेतकऱ्यांचा इशारा।
बँकॉकहून पुण्यात आणलेलं 5.25 किलो ड्रग्ज जप्त. ड्रग्जची किंमत 2,61,00,000 रुपये. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंटेलिजन्सची कारवाई, एकाला अटक. नाशिकच्या सिडको परिसरामध्ये मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा. नशेत एका व्यक्तीला अर्वाच्य शिवीगाळ करत मारहाण. धिंगाणा घालणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल. पंढरपूरवरून वाशिमकडे परतत असताना वाशिमच्या कळंबा महाली इथं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला बसची धडक. अपघातामध्ये 8 प्रवासी जखमी. साकोलीत मध्यरात्री चोरट्यांनी 5 दुकानं फोडली. गल्ल्यातील रक्कम चोरताना चोर सीसीटीव्हीत कैद. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. भंडाऱ्यात पिकअपची ओव्हरटेक करताना ट्रकला धडक बसली आणि गो तस्करी आली उघडकीस. नागपूरच्या कत्तलखान्याकडे जाणाऱ्या 34 जनावरांची सुटका. जवाहरनगर पोलिसांची कारवाई. सांगलीच्या कवठे महांकाळमधील डॉक्टरच्या घरावरील बोगस आयकर छाप्याप्रकरणी आणखी दोघांना अटक. 1 किलो 410 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 15,60,000ची रोकड असा मुद्देमाल लंपास केला होता. म्हाडाच्या 149 दुकानांच्या लिलावाचा निकाल शुक्रवारी जाहीर. केवळ 70 दुकानांची विक्री. उर्वरित 69 दुकानांच्या विक्रीचे म्हाडासमोर आव्हान.